कारण मतदानाचा हा शेवटचा टप्पा या ठिकाणी येऊन थांबलेला आहे आणि सर्व मतदार या ठिकाणी उत्सुक आहे की एकदाची कधी 13 तारीख येते आणि आपण कधी बजरंग बाप्पा सोनवणे यांना मतदान करू, अशा पद्धतीचं वातावरण संबंध बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। या महाराष्ट्रामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिरावजी फुले, डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा घेऊन या महाराष्ट्रामध्ये साहेबांनी राजकारण आणि समाजकारण केलेलं आहे। गेल्या 50-55 वर्षापासून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी जे या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना, शेतकऱ्यांना, तरुणांना, महिलांना जो अपेक्षित आहे त्या पद्धतीचं काम गेल्या 50-55 वर्षापासून करून दाखवलेलं आहे। त्यामुळं मतदारांचा विश्वास हे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांवर आहे। हा विश्वास सर्व जनतेला पवारसाहेबांच्या कृतीवर आहे, पवारसाहेबांच्या नेतृत्वावर आहे। अत्यंत चुरशीच्या या निवडणुकीमध्ये आम्ही गेली 15 दिवस झाला आदरणीय बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाई तालुक्यातील सर्व गाव, वस्ती, तांडा या ठिकाणी आम्ही गेलो। त्या ठिकाणच्या सर्व शेवटच्या घटकानं म्हणजे सामान्य माणसानंसुद्धा त्या ठिकाणी आम्हाला अत्यंत चांगल्या प्रकारे डोली बाजा वाजून आमचं स्वागत केलेलं आहे। त्यांच्या उत्साहामध्ये असा, त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या चेहऱ्यावर असा उत्साह दिसत होता की येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या 13 तारखेला प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक बूथवर तुतारी ही प्रचंड मताने वाजणार आहे, अशी आम्हाला त्या ठिकाणी त्या गावातील जनतेच्या चेहऱ्यावर दिसून येत होतं। कारण शरदचंद्रजी पवार साहेबांनी महाराष्ट्रामध्ये जे काम केलेलं आहे, कालच आम्ही रात्री सर्वे पाहिला। या ठिकाणी सांगू इच्छितो, काल झालेल्या 13 लोकसभेच्या जागेपैकी या महाराष्ट्रामध्ये 9 ते 10 लोकसभेच्या जागा निवडून येणार आहेत असं सर्वेमध्ये सांगण्यात आलेलं आहे। शरदचंद्रजी पवार साहेबांची सभा म्हणजे बीड जिल्ह्यातलं परिवर्तन आहे। जो या देशात धर्मवाद, भ्रष्टाचार, या देशावर कर्ज, या देशामधल्या गोरगरीब माणसाचं जगणं हराम मागच्या 10 वर्षामध्ये झालं। तरुणाच्या हाताला काम द्यायची भाषा करत होते, तरुणाच्या हाताला काम दिलं नाही, नोकऱ्या दिल्या नाही। त्यांना माहिती आहे या तरुणाला जर नोकऱ्या दिल्या तर यांचे पटकर गळ्यात घालून, हातात बीजेपीचा झेंडा घेऊन, मनगटावर तेल घालून बोंबलत फिरायला माणसं मिळायची नाही। परवा मोदीची सभा झाली बीड मतदारसंघामध्ये, किती कोटी खर्च आहे त्या सभेचा माहिती आहे तुम्हाला? जवळपास 10 कोटी रुपये। हे माणसं स्वतःहून गेली होती का सभेला? अजिबात नाही। गोरगरीब माणसं आजचा कुठे शेतात उन्हात जाऊन काम करा, पुन्हा मजुराच्या मिस्त्रीच्या हाताखाली काम करा, तिथं 300 रुपये हजेरी आहे आणि सभेला जायला 500 रुपये हजेरी आहे। बसून जायला गाडी आहे, येऊन जायला गाडी आहे। अशा प्रकारचे 10-10 कोटी रुपये खर्च करून लाख 2-2 लाख लोक गोळा करण्याचा जंग ह्यांनी बांधला। आणि हे एवढे लोक गोळा कशासाठी करायचे? तर इतराला दाखवायचंय, इतर पक्षाला दाखवायचंय भारत देश बीजेपीच्या पाठीशी आहे, नरेंद्र मोदीच्या पाठीशी आहे, असा एक शोक त्यांना करायचा है। सरकार एक्सप्रेस में आप सभी का स्वागत है। जैसा कि आप जानते हैं कि सरकार एक्सप्रेस के माध्यम से हम पूरे ज़िले में दौरा किए, हर जगह, हर शहर में क्या वातावरण है, क्या लोग सोच रहे हैं इलेक्शन के ताल्लुक से, ये बताने की हमारे दर्शकों को हम कोशिश कर रहे हैं। वही कोशिश आज अंबाजोगाई शहर का क्या वातावरण है और अंबाजोगाई के शहरवासी क्या सोच रहे हैं इलेक्शन के ताल्लुक से, आखिर उनके मन में क्या चल रहा है, आज वो जानने की हम कोशिश करेंगे। मेरे साथ आज बहुत सारे लोग यहाँ के मौजूद हैं। आइए इनसे हम जानते हैं कि आखिर लोकसभा के चुनाव के ताल्लुक से इनके दिलों में क्या है, इन्होंने क्या कहना चाहते हैं। आपका नाम सर? शेख अनीस सदरुद्दीन। शेख अनीस, क्या लगता है इस बार बीड जिले की लोकसभा इलेक्शन की चुनाव चालू है, इस बार कौन खासदार बनेगा या आप किसको बनाना चाहते हैं? अब ये जैसे तो ये चलेंगे ना, क्या नाम उसका, बजरंग बप्पा। अच्छा, बजरंग बप्पा सोनवणे महाविकास आघाड़ी के वो उम्मीदवार है, उनको देना चाहते हो? जी हाँ। किन मुद्दों पर उनको वोट देना चाहते हो? देना चाहते बोले तो बाकी के कारोबार में सब हर लोगों को तो तकलीफ हो गई, महंगाई बढ़ गई, क्या इसलिए उनको देना चाहते। महंगाई बढ़ गई इसलिए देना चाहते? जी हाँ।
आज से अगर पिछली बात की जाए तो 10 साल से मुंडे परिवार का वर्चस्व बीड़ जिले पर रहा। जी हाँ। उनके हाथ में सत्ता रही, तो उनके कार्य क्षेत्र में कुछ विकास हुआ नहीं हुआ, उसके बारे में क्या कहोगे? नहीं हुआ, नहीं। ये जो सड़कें रास्ते वगैरह जो दिख रहे हैं उनकी दौर में नहीं, कांग्रेस के पीरियड था उसी टाइम पूरी मंजूरी इन्होंने सिर्फ उद्घाटन करे वाला है। अच्छा, आपका नाम क्या है चाचा? महबूब नूर का पठान। क्या लगता है कौन आना चाहिए? ये बारी को बजरंग बप्पा सोनवने आना चाहिए। अच्छा, आपका मतदान बजरंग बप्पा को देना चाहिए? बजरंग बप्पा को देना। वजह? अंबाजोगाई के अंदर जो है तो विकास की बात कर रहे हो, रेलवे लाएंगे बोल रहे, MIDC लाएंगे बोल रहे, तो लोगों के हाथ को काम होना और उन्होंने काम देना चाहते, इसलिए हम उनको मतदान देना चाह रहे। बहुत सालों से यहाँ के नागरिकों द्वारा, समाज सेवकों द्वारा अंबाजोगाई जिला बनाओ बोल के ऐसी मांग होती रही है। हाँ। उस बारे में क्या कहोगे? कोई बात कर रहा है? अंबाजोगाई जिला होना चाहिए। अरुण पुजारी साहब अपने चले गए, उन्होंने अंबाजोगाई के अंदर आवाज़ उठाई थी, उसके बाद जो है तो आवाज़ आई ना, कोई आमदार है ना कोई खासदार है, कोई जिले के बारे में कोई बोलने को तैयार नहीं है, लेकिन अंबाजोगाई जिला होना चाहिए। आपका नाम क्या है? शेख इकबाल। क्या लगता है कौन इस बार कौन? बजरंग बप्पा। बजरंग बप्पा सोनवने। हाँ। वजह? हाँ, वजह बोल तो विकास करने वाले है वो। विकास करने वाले। हाँ। पिछले 5 सालों में कुछ विकास नहीं हुआ, 5 साल नहीं हुआ। नहीं हुआ। आपका नाम सर? मैं अशोक सोनवने। क्या लगता है कौन आना चाहिए? आना चाहिए। देखो, पहले से पूरी सत्ता जो है, पहली जो अच्छी सत्ता थी, थोड़े पार 70 साल करे वाले, उन्होंने बूढ़े लोगों को, बुजुर्ग लोगों को, हमारे आमी को पूछे, अगर उनको बोलते थे मतदान किसका करना था, हाथ बोलते थे, काँग्रेस को करने का बोलते थे। अभी इस बार ऐसे यहाँ पे होने वाला है की या ठिकाणी अशा झालेलं आहे की सत्ताधारी जी माणसं आहेत, आज गॅस वाढला, 100 रुपयाला गॅस झाला आणि त्या हरामखोरांनी आम्हाला 1112 रुपये गॅस मिळून ठेवला। आज आम्हाला खाण्याचे वांदे आहेत, ज्या आमच्या पेन्शन मिळायची, आईला वडिलाला जी पेन्शन मिळणार आहे त्याचं कुठल्या कुठे मार सोडले त्यांनी। आणि रेशन कार्ड, दारिद्र्य रेषा लोकांचं झाला तर तो प्रश्न तिथंच आहे। ज्या ठिकाणी जर अंबाजोगाई जिल्हा झाला तर कमीत कमी मजूर लोक आहेत, रोजगार लोक आहेत, शिक्षक सुशिक्षित बेकार लोक आहेत, ती कुठेतरी कामाला लागतील। ह्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे, आम्हाला त्या पाण्याचा आणि डॅमचा आम्हाला काही प्रश्नच नाही, फक्त आमचा विकास झाला पाहिजे। आमची जिंदगी जवळजवळ 20 आणि 40 वर्ष राहून आम्ही त्या कम्युनिस्ट पार्टीच्या लोकांनी, मी आज कम्युनिस्टमधून बोलतो, कम्युनिस्टच्या लोकांनी आम्हाला जागा दिली। आज आमची जिंदगी गेली ती 2-2 लाख रुपये किराया भरावा लागला असता, पण त्या ठिकाणी आम्हाला आज त्या लोकांनी, त्या कम्युनिस्टच्या लोकांनी आम्हाला ती जागा दिली, त्या मार्फत आम्ही आहोत। आणि आम्ही त्या संघटक लोकांनी आम्ही त्यांना त्या बजरंग बाप्पांना पाठिंबा देण्याचं आमच्या पक्षाने ठरवलेलं आहे। तर आमचं असं मत आहे की जातीवादक करणारा, जातीवादक शब्द वापरणारा जो सत्यता आहे, सत्यता ती सत्यवाल्याला आम्ही देणार नाहीत, एवढं मत पक्का आहे। इस बार के चुनाव में किन मुद्दों को लेकर नेता आपके सामने पेश हो रहे, क्या लगता है आपको? ऐसे कौन से मुद्दे लेकर? क्या सिर्फ कास्टिज्म पे ये चुनाव होने जा रहे, ऐसा भी देखा जा रहा है, या विकास के मुद्दों पर इलेक्शन हो रहा है? आपको क्या लगता है? क्या विकास करेंगे बोलते, यहाँ पे डाम नाही, आपण जो परले अगर भाजप सांगा तुम्ही, जर भाजपमध्ये जर भाजपचं जर सत्ता आली तर भाजपचा इथला डॅम जे आहे पाण्याचा, तो पाण्याचा प्रश्न त्यांच्याकडे तिकडे येणार नाहीत, आमच्याकडे प्रश्न होऊ देणार नाहीत, कारण का डॅम इथं झाला तर आम्ही जवळ होऊ देणार नाहीत। आणि जर बजरंग बाप्पा सोनवणे आले, त्यांनी जो विकास केला तर डॅम ह्या ठिकाणी होईल आणि आम्हाला पाण्याचा प्रश्न सुटेल, असं एक आमचा मुद्दा आहे। ठीक है, हमारे साथ कॉमरेड के बबरूहान पोटबरे सर भी मौजूद है, आइए उनसे भी बात करने की कोशिश करते हैं। क्या लगता है सर इस बार आपकी बार किसकी सरकार? आपकी बार धर्मनिरपेक्ष सरकार, अच्छा, जनता की सरकार, गरीबों की सरकार, मजदूरों की सरकार, मेहनत कशों की सरकार, पढ़े लिखे लोगों की सरकार, पढ़े लिखे लोगों को रोजगार देने वालों की सरकार, भेदभाव नहीं करने वालों की सरकार, और जो संविधान मानने वाले लोगों की सरकार होंगी। ही लोकसभा आपण कशी पाहता? एकदम व्यवस्थितपणे। तुमचं नाव सांगा? माझं नाव कृष्णा हेगडकर, ग्रामपंचायत सदस्य, ममदापूर परळी। अच्छा, कशी पाहता आपण बीड लोकसभा? बीड लोकसभा पाहता एकदम व्यवस्थितपणे चालू आहे। भारत देशाचे पंतप्रधान, यशस्वी पंतप्रधान काल अंबाजोगाई येथे आले असता त्यांनी सर्व जनतेला व्यवस्थितपणे संबोधित केले आहे। सर्वांनी आपल्या BJPच्या लोकप्रिय उमेदवार पंकजाताई मुंडे यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे, तरी आम्ही त्यांचा शब्द पाळणार आहोत। बीड लोकसभेला 3 उमेदवार उभे आहेत, पंकजाताई मुंडे, बजरंग बाप्पा सोनवणे आणि अशोक हिंगे। या तिन्हीपैकी आपली चॉईस किंवा आपल्या गावामध्ये चॉईस कशी राहील?
आमची चॉईस हे पंकजाताई मुंडेच आहे आणि आमच्या गावामध्ये सुद्धा 90% मतदान हे आम्ही पंकजाताईंनाच करणार आहोत. रणधुमाळीत कोण बाजी मारणार? बीड लोकसभेच्या रणधुमाळीमध्ये आदरणीय शेतकरी पुत्र बजरंग बाप्पा सोनवणे हेच बाजी मारणार. काय कारण आहे? कारण सर्वसामान्य घरातील कुटुंबातील व शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून ते बाप्पांना या केज मतदारसंघामध्ये ओळखतात आणि शेतकरी पुत्र आहे. सर्वसामान्याच्या जाण या माणसाला आहेत. त्याबद्दल या 2024च्या लोकसभेमध्ये बजरंग बाप्पा हे श्युअरली बाजी मारणार असं तरी दिसून येते. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांची प्रचंड मोठी सभा झाली जिल्ह्यात आणि जिल्ह्यातून असंख्य मराठा बांधव, मुस्लिम बांधव, धनगर बांधव या सभेला दिसला आम्हाला. काय वाटतं? पंतप्रधान देशाचे येऊनही या ठिकाणी काही उपयोग झाला नाही. कारण का देशाच्या पंतप्रधाना एवढी जसे पंतप्रधानांनी कुठल्या विकासाच्या मुद्द्यावर बोलावं किंवा बेरोजगार तरुण आहे त्या तरुणाविषयी बोलावं किंवा देशाचा काय विकास आमच्या बीड जिल्ह्याचा काय विकास झाला बीड जिल्ह्याविषयी बोलावं, हा मुद्दा सोडून पंतप्रधान दुसरंच काहीतरी बोलून गेले व जे काय मतं पडणार होते विशेष म्हणजे तेच फुटले की काय असा जनसामान्यातून सूर निर्माण झालेला आहे कालच्या पंतप्रधानांच्या ह्याच्यामधून कार्यक्रमामधून. बीड लोकसभा मतदारसंघात 3 तगडे उमेदवार उभे आहेत. पंकजाताई मुंडे, बजरंग बाप्पा सोनवणे आणि अशोक हिंगे. तर ही निवडणूक कशी राहील असं तुम्हाला वाटतं? ही निवडणूक सर्वसामान्य जनतेने हातात घेतलेली आहे असं तरी पूर्ण असं वाटतं आहे. कारण का शेतकरी पुत्र आहे आणि शेतकऱ्यांनी जास्त ही निवडणूक मनावर घेतली असं तरी दिसून येते सध्या. ते बजरंग बाप्पाच्या प्रचारामध्ये आम्हाला कोणतेही मोठे नेते दिसत नाहीत, परंतु पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारासाठी फार मोठे नेते मंडळामध्ये दिसतात. हो, ज्याचं पोट भरतंय ते तिकडे दिसत आहेत, ज्याचं पोट भरत नाही त्याच्यामुळे इकडं कोणी नाही. त्याच्यामुळे सर्वसामान्य माणूस हा इकडं आहे. ज्यांना काही गुत्तेदारी पोसायची, ज्यांना काही कुठं त्यांचे 2 नंबरचे धंदे लपवायचे असेच लोक तिकडे दिसणार ना, मोठे मोठे लोक दिसणार तिकडं. सर्वसामान्याच्या पाठीमागं कोणीच उभा राहणार नाही. सर्वसामान्य जनता बजरंग बाप्पाच्या पाठीशी असं तुम्हाला वाटतं? एकदम 100%, 1001% सर्वसामान्य लोकांनी ही जनता ही निवडणूक स्वतः हातात घेतलेली आहे. या ठिकाणी भले पंतप्रधान आले, पूर्ण मंत्रिमंडळ आलं, देशाचं मंत्रिमंडळ आलं किंवा महाराष्ट्राचं जरी मंत्रिमंडळ आलं तरी बीड जिल्ह्यामध्ये रामकृष्ण हरी वाजवा तुतारी ही सर्वसामान्य लोकांनी घेतलेली एक म्हण आहे आणि रामकृष्ण हरी आणि वाजणार 100% तुतारी हे मात्र नक्की खरं आहे.